चला या लसूण सोलते मी. तर का लसूण असा आहे, आईनं दिलेल्या लसूण आहे गावरान. हा बघा, कुड्या बी बघा. हा आणि आबू झोपलाय. तर आबू का झोपलाय तर त्याच्या पायाला सूज आली अचानक, तुम्हाला दाखवते. आणि त्याला ताप आली, त्याला आत्ता दवाखान्यात आणलाय. आबू हो पण इथं काय झालंय काय माहिती. थांब पिलू, सुजलाय पाय आणि त्याला ताप आली. त्याला आत्ताच खायला दिलं थोडंसं आणि औषध गोळ्या देऊन झोपवलाय. हो का, ताप आहे त्याला, भरपूर ताप आहे. तो झोपलाय आता. घे गुरमुटून घे अंगावर, घे ताप सगळा निघल. आणि त्याला खाण्यासाठी डाळ भात बनवते. म्हणलं लसूण सोलून घ्यावं, तुम्हाला दाखवते डाळ भात. हो का, अशी डाळ बनवली आहे, मुगाची डाळ, तुरीची नाही आणि मसुरीची बी नाही, मुगाच्या डाळीचं वरण फोडणीला हे केले आणि ह्यात भात घातला आहे. आता डाळ भात आणि दाजींसाठी चपाती बनवायची, नाही तर मग भाकरी टाकायची. कारण सकाळची भाजी आहे शिमला मिरची. अशी डाळ बनते. आता तिला थोडी आठवण द्यायची. तर आता भात अंडा झाल्यावर एखादी भाकरी किंवा चपात्या करायच्या. तोवर म्हणलं लसूण सोलून घ्यावा. तर आता लसूण सोलून घेते. आहे का नाही गावरान लसूण. देशी लसूण गावरान, इलायची नाही आहे. हो का, कशी तर आता लसूण घेते पटकन सोलून. कशासाठी सोलायचं आहे, का सोलायचं आहे हे तुम्हाला आहे ना पुढं जो व्हिडिओ पडेल त्याच्यामध्ये समजेलच. तर चला आता पटकन आहे ना लसूण सोलते आणि भाकरी करून घेते. आणि आबाला जेवण देऊन, आता औषध दिले आत्ताच, त्यामुळे आता औषध नाही पण जेवण द्यायचं. ज्येष्ठ औषध वाजूनच त्याला झोपवलं आहे आता. तर चला बाय सगळ्यांना.